काल ना दिवसभर माझी खूप धावपळ झाली होती आणि मग पडले आजारी आणि मला अचानक सर्दी खोकल्याने ना जाम पण झाले होते आणि वीकनेस पण वाटत होता. आणि आज ना 10 वाजले मला उठायला. तर पसारा तर एवढा झाला आहे ना घरामध्ये की काहीच करायची इच्छा होत नाही आहे. आणि गुरुचे पप्पा आज घरीच आहेत म्हणून त्यांचा डब्बा पण आज नव्हता. तर तेवढं एक बरं झालं होतं. आणि घसा पण खूप दुखत होता ना की बोलाय पण जमत नव्हतं. आणि डॉक्टरांनी गोळ्यासुद्धा खायला लावल्या नाही आहेत म्हणून थोडं गरम पाणी केलं होतं. तर मी इकडे ना प्यायला बसले होते ना तर त्यात गुरु पण ना मला सारखा मागत होता. मग काय थोडं थोडं करून त्याला दिलं आणि हे असं डोळे फिरवत फिरवत ना तो पाणी पित होता. आणि तो जसा जसा मोठा होत चालला आहे ना तसं गुण पण करायला लागला आहे. आणि हे असं बघून ना मला खूप हसायला पण येत होतं आणि कौतुक पण वाटत होतं. आणि नाश्त्याला तर आज चहा बटरवरच भागवलं होतं आणि गुरुला दूध दिलं होतं प्यायला. आणि आमच्या दोघांचं ना खाऊन झालं पण गुरुचं ना अजून पण टाईमपासच चालू होता. दुपारी जेवायला म्हटलं काहीतरी चांगलं बनवते कारण नाश्ता हलका केला होता की दुपारसुद्धा भागले नसते. कांद्याच्या पातीची भाजी बनवली आणि असं पोट भरून नाही जेवलं ना की पोटातून पण अशी हालचाल जाणवायला लागते. आणि मला ना 6व्या महिन्यापासूनच ना बाळाची हालचाल होताना जाणवते. त्याच्यामुळे झोप पण उडून गेली आहे. आणि गुरुच्या टायमाला तर मला 8व्या-9व्या महिन्यापासूनच हालचाल होत होती. माझी बहीण तर मला बोलते की तुला आता मुलगीच होणार आहे कारण हालचाल तर एवढी होते ना. तसं तुम्हाला काय वाटतं?